पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर? मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे? निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे, कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून, कोणाच्या खिशात जात होते? तर आता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण? तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाले. गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे. कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल, कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाल्याचं ऐक्यू माहिती आहे. माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही, पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला. अरे मला ऐका, जरा बोलू द्या ना, मला बोलू द्या. आता पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे. सामान्य नागरिकांच्या 10 वेळा गाड्या चेक केल्या जातात. मला तेच म्हणायचं आहे, मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण कदाचित हे त्यांचं आपापसातल्या गँगवर सुद्धा असू शकेल. म्हणजे मला माहिती न मिळता मी जे बोललो ते खरं आहे. भाजपांतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल. कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत. तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही. बीजेपी का राष्ट्रीय महामंत्री पैसों के साथ पकड़ा जाता है, क्या कहेंगे आप? नाही आता हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत. म्हणजे एका बाजूला बहिणीला 1500 आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत. हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतो. बीजेपी के राष्ट्रीय महामंत्री पैसे बांटले जातात. जर एक कोणतरी तावडे या सगळ्यांचं खंडन करतायत. नाही आता हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? नोट जिहाद आहे का? म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय, बाटेंगे और जितेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का? ह्याचा आता छडा लागला पाहिजे.